आपल्याला बघा सप्तधातू विषय चालू आहे आणि रस, रक्त, मांस, अस्थी म्हणजे आपल्याला आहेत ना 7 धातूपैकी आज 5वा धातू चालू आहे अस्थी धातू. हाड बोन्स आहे की नाही. काल मी थोडक्यात थोडा टॉपिक झाला होता, आज तो संपवतोय अस्थी धातू. तर सगळ्यांना आपल्याला बघा आपण शेवटी आपल्याला अंत्यसंस्कार होतात की नाही, अंत्यसंस्कार. तर त्याच्यानंतर हाडं तशीच असतात की नाही, नंतर ती वेचली जातात आणि मग ते अस्थि विसर्जन वगैरे. तर त्या हाडात ताकद किती असते बघा, शेवटी ती जाळल्यानंतर सुद्धा ती हाडं तशीच्या तशी असतात की नाही. तर आपल्याला बघा, तर ही बोन डेन्सिटी असते की नाही, हाडांची घनता असते, तरी ती वयाप्रमाणे ही कमी होत असते. मी काल सांगितलं की नाही, एक तुमचं हे कॅल्शियम हे कमी होतच असतं किंवा काय वगैरे. तर आणि हाडामध्ये तुमच्या प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असतं. तुम्ही तेवढ्या आहारामधनं ते कॅल्शियम तुम्ही देत नसता आणि प्रचंड, मी काल सांगितलं होतं झोपेमध्ये तुमच्या कॅल्शियमचा रोल आहे. तुमच्या मसल्स स्नायूंचं आकुंचन प्रसरण, तुमच्या सगळीकडं स्नायू विखुरले गेलेले आहेत, तर तिथं कॅल्शियमचा रोल असतो. तर ते स्नायू वीक राहिले तर तिथं सुद्धा कॅल्शियम मग तुम्ही देत नाही आहारामधनं. आणि मग काय करतो मेंदू, काय म्हणतो, तुमच्या हाडामध्ये आम्ही तिथलं काढतो आणि मग काय होतं, तुमचा अस्थि धातू जो आहे तो वीक होतो. आणि आपल्याला सगळीकडे आधार द्यायचा ना, बिल्डिंग असते की नाही, सळ्या असतात की नाही त्या बिल्डिंगच्या, तर त्या तशा कशा किती स्ट्रॉंग असतील तेवढी ती बिल्डिंग स्ट्रॉंग असते. तर तसं ते स्ट्रक्चरल डिझायनर असतो बघा, त्याप्रमाणे तो त्या सळ्या किती मजली इमारत वर आहे तसे त्या सळ्यांचं डिझाईन पण तसं असतं. तर तसं आपल्या हाडांची मजबूती आहे की नाही, तर ती असणं फार महत्वाचं असतं. आणि हे कॅल्शियम वगैरे मी तुम्हाला व्हिटॅमिन डी वगैरे तो काल सगळा भास त्या ठिकाणी सांगितला होता. आजचा जो आहे की नाही, तर थोडस मेडिकली थोडस मी फार सोपं करून तुम्हाला सांगणार आहे. थोडस कदाचित काही लोकांना किचकट वाटण्याची शक्यता आहे, पण मी फार तुम्हाला काही शब्द मेडिकल येणार त्याला काही तुम्ही टाळू शकणार नाही. पण आजचं तुम्ही जरासं कान टवकारून ऐका. कारण का, हे 7 धातू शेवटी तुमचं रक्त तयार कुठं होतं, तर तुमच्या मोठी जी हाडं आहेत ते तिथं त्या बोन मॅरो मध्ये तिथं रक्त तयार होत असतं. आणि मग हे रक्त तयार होणार की नाही किंवा काय, तर तुम्ही रॉ मटेरियल काय घालता, लक्षात आलं काय मी सांगितलं की नाही. तूप तयार होतं की नाही, तूप त्या गवतातच असतं. गाय म्हैस जे खाते की नाही किंवा काय, तर ते जे काय रॉ मटेरियल त्यांना दिलं जातं त्याच्यातच ते दूध दही तूप त्यात दडलेलं असतं. मग त्या गाईला म्हैशीला जे दुभते जनावर आहेत त्यांना काय न्यूट्रिशन दिलं जातं, तर त्याच्यातनं काय होतं, तर ते दूध तयार होतं. मी सांगितलं ना, दुधातनं काय होतं, मग ते दही तयार होतं, दह्याचं मग ताक तयार होतं, ताकातनं मग ते लोणी लावून मग तूप काढलं जातं. मग हे कन्व्हर्शन जे आहे की नाही, एकात नाही एक, गवतातनं दूध, दुधातनं काय होलं तुमचं ताक, दह्यातनं ताक, ताकातनं लोणीतनं तूप कन्वर्ट होतं की नाही, एकातनं एक रूपांतरित होतं. तर सेम कंडिशन मध्ये तुमचे सप्तधातू एकातनं एक सूक्ष्म रूपाने ते कन्वर्ट होत असतात. तर ही जी प्रोसेस आहे की नाही, तर सेम प्रोसेस आहे इकडे आपल्या इकडे सुद्धा. आणि मग काय होतं, हे तुम्ही अनहेल्दी आपण खातो, चांगलं खाल्लं तरी मी सांगतो ना, परत परत ते कदाचित रिपीट होईल. कर्म कसं भोगावं लागतं की नाही, वाईट असलं तरी भोगायचं, चांगलं असलं तरी भोगायचं. तर तुम्ही हेल्दी खावा ते पण भोगावं लागतं, अनहेल्दी जरी काही जरी खाल्ला तरी ते शरीराला तुमच्या सप्तधातूंना भोगावं लागतं. मग भोगायचंच आहे कर्म तर आपण चांगलंच करू ना. मग खायचंच आहे तर ते सगळं प्रत्येक वेळी तुम्ही चांगलंच खायला पाहिजे. मग आता इथं जे 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर जे लोकांना रिझल्ट यायला लागले ते काय यायला लागलेत, तर न्यूट्रिशन फुलफिलमेंट. लक्षात आलं काय, हे जे सकाळी शेक आता म्हटले की नाही, शेक घेतो, अमुक घेतो, तमुक घेतो, तर मी सांगितलं ना तुम्हाला 40 प्रकारचे अन्न घटक. फॉर्म्युला 1 ज्यावेळी घेतो त्यावेळी तुम्हाला 18 जातात त्यातनं, आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट ज्यावेळी घेतो लक्षात आलं त्यातनं 22 जातात. मग हे 40 प्रकारचे अन्न घटक 22 अधिक 18 हे रोज 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 तुम्ही त्यावेळी देता जगतात, तर त्या सप्तधातू मधनं ते कन्वर्ट होत जाणार आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, चंद्रकांत चौगुलेंनी काय केलं सांगितलं, बोनस मध्ये त्यांना काय मिळालं सांगितलं, त्यांच्या जे पायाला जी सूज येत होती, डॉक्टरी उपाय सगळं त्यांनी केलं. त्यांनी डॉक्टरनीच त्यांना काय सांगितलं होतं की याच्यावरती आमच्याकडे काय उपाय नाही, तुम्ही पाय तिरके करून पायाखाली उशी घ्या आणि झोपा वगैरे. आणि ते गेले कित्येक वर्ष करत होते, 10 वर्ष. मग इथं आल्यानंतर त्यांचा तो कसं का गेला, ते सूज यायचं वगैरे कसं काय गेलं, तर तेच लक्षात घ्या. मग आम्ही काय त्यांना औषध दिलं काय नाही आहे, तर हे न्यूट्रिशन फुलफिलमेंट. मग आता तिथं काय रोल आहे मी तुम्हाला त्याचं पण सायन्स सांगतो. हे नॉन रिटर्न व्हॉल जे असतात की नाही, किंवा व्हेरिकोज व्हेन्स वगैरे असतात बघा, तर ते वर रक्त जात असतं, ते व्हॉल ते मसल्स पासून बनलेले असतात, स्नायू असतात ते, लक्षात आलं, व्हॉल्स असतात. तर ते मग स्नायू तुमचे स्ट्रॉंग कसे होणार, त्याला प्रोटीन लागतं. मग तेवढं प्रोटीन आपण खातच नसतो. भारतामध्ये 87% प्रोटीन डिफिशियन्सी आहे. आणि मग त्यात काय सांगितलं त्यांनी, ऑक्टोबर पासून त्यांनी, लक्षात आलं, आता ऑक्टोबर किती महिने झाले बघा, त्यांनी रेग्युलर ते घेत आहे. आणि मग काय झाले, सप्तधातू मध्ये कन्वर्ट होत 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 काय झाले, त्यांचे स्नायू मसल धातू
मसल्स सगळीकडे तुमच्या शरीरामध्ये मसल्स विखुरले गेलेले आहेत आणि ते स्ट्रॉंग झाले आणि मग ते जे वर्किंग आहे की नाही तिथल्या मसल्सचं खाली गेलेलं रक्त वर आलं पाहिजे, मग त्या वरती परत वर रक्त आलं पाहिजे. सांगायचा मुद्दा काय, ते वॉल स्ट्रॉंग झाले आणि मग तिथं खाली जे रक्त साठून राहत होतं, ते सूज येत होती, ते निघून गेलं. लक्षात आलं. म्हणजे मेडिकल सायन्स डॉक्टरनी सांगितलं होतं, आम्ही काय सांगितलं, त्यांच्याच डॉक्टरनी केलं होतं की नाही, आणि मग तिथं डॉक्टरनी सांगितलं की आमच्याकडे काय उपाय नाही म्हणून. मग इथं हे कसं झालं, तर हा मुद्दा लक्षात घ्या. व्हॉट हॅपन्स ड्यू टू न्यूट्रिशन डिफिशियन्सी, व्हॉट हॅपन्स न्यूट्रिशन फुलफिलमेंट. न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे काय होतं आणि न्यूट्रिशन कमतरता फुलफिलमेंट तुम्ही द्यायला लागला रोज, तर काय व्हायला लागलं. आणि हे सगळे इथं जे लोकांचे रिझल्ट द्यायला लागलेत की नाही, ते केवळ तुम्ही न्यूट्रिशन रोज देता की नाही, तर हे मल्टीव्हिटॅमिन असू दे किंवा बाकीचे सुद्धा आपण जे शेक घेतो, फॉर्म्युला 1 वगैरे शेकमेट असू दे किंवा तुमचं प्रोटीन असू दे, तर ही प्रोटीनची डिफिशियन्सी राहत असते. मग आता तुमची हाडं बळकट होताना नुसतं कॅल्शियम खाऊन आहे की नाही, तिथे सुद्धा प्रोटीनचा रोल असतो. लक्षात आलं. तर आता आपल्याला मला पुढे जे आहे की नाही, तर काय कुठं सांगायचं आहे तुम्हाला, आपल्या सगळ्या व्हायटल ऑर्गन, सगळ्या बॉडीला ते ताकद किंवा हे द्यायचे असते की नाही, तर ते स्ट्रक्चर, तुमचं बॉडीचं स्ट्रक्चर, तर ते तुमच्या बोन्स मुळे असतं. आणि जेवढे वय वाढेल तसं बघा, वय वाढेल तसं कमरेत वागतो, हे वागतो वगैरे की नाही, तुमची हाडं ठिसूळ होत असतात, ऑस्टोपेनिया, ऑस्टोपोरोसिस वगैरे. लक्षात आलं. आणि मग तुमची मुवमेंट बघा, वयाप्रमाणे आपल्या मुवमेंट बघा, वय वाढेल तसं मुवमेंट, आपल्या हालचाली कमी होतात किंवा काय होतंय. तर आपल्याला मेद धातू जो असतो की नाही, मेद धातू तो कन्वर्ट होत असतो कशामध्ये, अस्थि धातूमध्ये. मग जेवढे तुमची चरबी जादा असते बघा, ओबेस लोक असतात, तर त्यांचा पुढचा मेद धातू पण तो काय असतो, वीक राहतो. लक्षात आलं. मग तुम्हाला बोन स्ट्रॉंग करायचे आहेत, नुसतं कॅल्शियम किंवा प्रोटीन खाऊन तसं नाही आहे. पहिला तुम्हाला तिकडे चरबी असती, तुमचा मेद धातू आहे की नाही, तो बिघडलेला आहे की नाही, मग तिथं सुद्धा तुमचं वजन कमी करावं लागतं. म्हणून इथं लोकांना बघा, सगळे लोक सांगतात की नाही, ऍव्हरेज लोक, माझं वजन कमी झालं, इतकं कमी झालं, तितकं कमी झालं. मग हे काय झालं, त्यांनी मेद धातू जो बिघडला होता, तर तो काय केला त्यांनी, तिथं ते कमी झालं. मग तुमचे बोन्स, अस्थि धातू पुढचा जो असतो, तो आणखीन स्ट्रॉंग व्हायला लागतो. लक्षात आलं. तर ही प्रोसेस आहे. आता तुमचा अस्थि धातू जेवढा स्ट्रॉंग असेल, मी पुढच्या मज्जारज्जू, तुमचा मज्जा धातू आहे की नाही, मग तिथं बोन मॅरो मध्ये तिथं काय काय होतं ते सांगणार आहे. तर आता आपल्याला इथं आहे की नाही, तर इथं हे सप्त धातू मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला तुमची रोगप्रतिकारक शक्ती किंवा तुम्हाला हे जे प्रॉब्लेम मधनं कसं बाहेर येतात, तुम्ही लिपिड प्रोफाईल करता बघा, करता की नाही, लिपिड प्रोफाईल आपण करतो, त्याच्यामध्ये तुमच्या WBC, RBC, प्लेटलेट वगैरे किंवा काय असते की नाही, तर त्याच्यामध्ये सगळं ते येत असतं. तर इथं आपल्याला कसं होतंय की आपल्या पेशींचं 1 वर्ष तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी मरतात आणि नवीन तयार होतात. 1 वर्षामध्ये सगळ्या पेशी मरतात, नवीन तयार होतात. मग तिथं कसं असतं, मी मध्ये पण सांगितलं होतं सुरुवातीला, तुमच्या पांढऱ्या पेशी ज्या असतात की नाही, तर त्यांचं आयुष्य किती, साधारण 13 दिवस असतं. लक्षात आलं. तर त्यांचं 13 दिवसानंतर त्या पेशी काय होतात, नवीन तयार होत असतात. तुमच्या WBCचं आयुष्य असतं की नाही, तर ते साधारण 3 महिने वगैरे असं असतं. तर या प्रत्येक पेशीचं आहे की नाही, हे तुमचं आयुष्य वेगळं वेगळं असतं. तुमच्या लिव्हरच्या सेल्स आहेत, तर त्याचं 1.5 वर्ष आयुष्य असतं लिव्हर. लक्षात आलं. तर ह्या सेल्स काय होतात, त्या डेड होत असतात, होणारच असतात. लक्षात आलं. मग डेड झालेल्या सेल्स त्या काय करायच्या, त्या तुमचा तो वाढत गेला कचरा. मोबाईल मध्ये बघा, तुमच्या नको असलेल्या गोष्टी वाढत गेल्या, तर मोबाईल मधल्या आपण नको असलेल्या गोष्टी डिलीट करतो की नाही. लक्षात आलं. तुम्हाला बघा, संडासला साफ झालं नाही तर, कचरा साठून राहिला तर काय होणार, गडबड होणार. युरिनला स्वच्छ झालं नाही तर, हे सगळं जे आहे की नाही, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, हे सगळा कचराच आहे, नको त्या गोष्टी आहेत. मग तसं तुमच्या शरीरामध्ये आहे की नाही, ह्या डेड सेल होतात की नाही, सगळ्या सेल्स तुमच्या जाणार असतात. WBCचं आयुष्य 120, पांढऱ्या पेशींचं आयुष्य 13 दिवस आणि तांबड्या पेशींचं आयुष्य 3 महिने 120 दिवस. मग ह्या निर्णय पेशी असतात की नाही, तर त्या डेड होणारच असतात. तर त्याला एक प्रोसेस आहे. लक्षात आलं. त्याला म्हणतात अपॉप्टोसिस. लक्षात आलं. प्रोग्राम्ड सेल डेथ, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, प्रोग्राम, त्यांचं ठरलेल्या प्रमाणे त्या सेल्स मरणार आहेत, पेशी मरणारच असतात. लक्षात आलं. मग नवीन तयार होणारे पेशी तयार होणार की नाही, नवीन तयार होणारे पेशी, मग त्या कशामुळे तयार होणार, प्रोटीन आणि फॅट. प्रोटीन आणि फॅट तिथं आता ओमेगा 3 चा रोल असतो. मग इथं आपण लाईफलाईन कॅप्सूल कोण घेतो, लाईफलाईन कॅप्सूल, तिथं तुम्हाला ओमेगा 3 वेल बॅलन्स मध्ये मिळतं, प्रोटीन आणि फॅट. मग ह्या नवीन तयार होणाऱ्या ज्या पेशी असतात आणि त्या स्ट्रॉंग तयार होतात. आणि बघा इथं तुम्हाला आता आमच्या वहिनीने जो रिझल्ट सांगितला, ते स्किन वरचं वगैरे गेलं किंवा त्या गोऱ्या दिसायला लागलेत, हे वजन कमी होतं वगैरे, तो आणखीन भाग आहे. पण इथं बाकीचे रिझल्ट पण काय यायला लागलेत. लक्षात आलं. तर नवीन तयार होणाऱ्या ज्या पेशी असतात की ते स्ट्रॉंग तयार होत असतात. लक्षात आलं. तर तिथं आणि मग याचं परत रॉ मटेरियल काय, नवीन तयार होणाऱ्या पेशी तुम्ही आहारामध्ये काय घालता,
मग हे जर तुम्ही रेग्युलर द्यायला लागला, हे जर फ्युल इनटेक जर करायला लागला, तर इथं का रिझल्ट यायला लागले त्याचं सायन्स समजून घ्या. ते मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला लागलोय. तर ही अपॉप्टोसिस प्रोसेस आहे की नाही, तर तिचं काय होत असतं, तर ते त्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला पुढे काय सांगतो. आता तिथं काय असतं की त्या नवीन पेशी जुन्या पेशी मरणार असतात. मग त्या जर साठत राहिल्या, तशाच डंप राहिल्या, कचरा मोबाईल मधला जर काढला नाही तर मोबाईल कसा हँग होतो की नाही, तर तसं ह्या जर मेलेल्या पेशी, जन्म आहे तिथं मरण आहे, उत्पत्ती स्थिती लय. आता आपला जन्म झालेला आहे, आपण आता स्थितीमध्ये आहोत, आपला सुद्धा लय होणार आहे, म्हणजे आपल्याला सुद्धा मरण येणारच आहे. लक्षात आलं. तसं उत्पत्ती स्थिती लय, लक्षात आलं. आपण आता स्थितीमध्ये आहोत, तसं आपल्या पेशी सुद्धा तयार होणार आहेत, त्या मरणार आहेत, राहणार आहेत, त्यांचा कालावधी त्या पण नंतर डेड होणार आहेत. मग या डेड झालेल्या पेशी जर तुमच्या जर त्या बाहेर गेल्या नाहीत, मग त्या बाहेर कशा घालवायच्या. निसर्गानं, देवानं ती व्यवस्था आतच ठेवलेली आहे तुमच्या बॉडीमध्ये, आणि ही अफेक्टेड होते, बाधित होते. थोडस सायन्स आहे, जरासं समजून घ्या, कान टाव करून ऐका. का तुम्हाला हे आपण हे रेग्युलर घेतो इथं, का 87 फॅमिलीमध्ये मी तुम्हाला सांगायला लागलोय. हे 7 धातूमध्ये कर्म करायचं तर चांगलंच करायचं आहे. बरेच लोक म्हणतात, सर हे किती दिवस घ्यायचं, हे किती दिवस घ्यायचं, किती दिवस घ्यायचं, शेवटच्या श्वासापर्यंत घ्यायचं. खाणार पिणार का नाही शेवटपर्यंत. मग खायचंच आहे तर चांगलं खायचं आहे. लक्षात आलं. आता मी स्वतः 11 वर्ष 2 वेळा शेक घेतो, 11 वर्ष झालं होऊन गेलं, माझी काय किडनी बिडनी काय फरक पडलेला नाहीये. लक्षात घ्या. लोकांचं उगीच काहीतरी इकडे तिकडे ऐकू नका. तर आपल्याला काय होतं, तर हे तुमच्या ज्या ऍबनॉर्मल सेल्स मरतात, तर त्या जर त्यांची जर विल्हेवाट लावली गेली नाही, कचरा जर बाहेर काढला गेला नाही, मेलेल्या सेल्स असतात, डेड सेल्स असतात, तर त्या काय होतात, ते साठत राहतात, आणि मग ते कदाचित ते कॅन्सर होण्याची शक्यता असते. लक्षात आलं. आता लोकांना होतो की नाही, सगळ्या लोकांना कॅन्सर होतो काय. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत. सगळ्यांच्या जगात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत. मग प्रत्येक व्यक्तीला कुठे कॅन्सर व्हायला लागलाय. मग काही लोकांना का होतो, तर त्याची आणि कारण वेगळी वेगळी आहेत. लक्षात घ्या. तर त्याच्यातलं एक कारण जे आहे की नाही, ह्या जे डेड सेल असतात, तर त्याची विल्हेवाट जर व्यवस्थित लागत नसेल, तर तिथं गडबड होण्याची फार मोठी तिथं संभावना असते. आणि मग तिथं तुमचा डीएनए सुद्धा त्यात काय होत असतो, डॅमेज होत असतो किंवा काय. हे तुम्हाला बॉडी काय करत असते, वेगळे वेगळे सिग्नल देत असते. आणि मग हे सिग्नल देत असते की नाही, अपॉप्टिक सिग्नल म्हणतात त्याला, अपॉप्टिक सिग्नल. आता तो इंग्रजी वर्ड आहे, तो येणार तिथं. आता इथं काय होतं, काही एन्झाईम्स ऍक्टिव्हेट करत असतात. कोण मध्ये तुमचं प्रोटीन असते की नाही, हे प्रोटीन जे इंटेक करतो, तर हे तुमच्या सेल्स मधले ते प्रोटीन ते एन्झाईम्सना ऍक्टिव्हेट करतं. आणि मग काय होतं, हे तुमचे एन्झाईम्स प्रोटीनला डिग्रेड करत असतात. सेल्स तुमचे जे कृश होतात, तुमचे सेल्स असतात की नाही, ते कृश म्हणजे असे आकसतात. झाडाला पाणी घातल्यानंतर कसं, कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्यानंतर ते कसं आकसतं बघा. आणि मग काय होतं, तर ते कृश होत जातात. आणि मग काय होतं, अपॉप्टोसिस होण्यास सुरुवात होते. ते तुकडे तुकडे होतात, मेलेल्या पेशी त्यांचे तुकडे तुकडे व्हायला लागतात. आणि मग काय होतं की तुम्हाला रात्री झोपेमध्ये बघा, का आम्ही तुम्हाला डॉक्टर प्रसाद पाटीलने झोपेचा विषय, तुम्हाला सगळ्या झोपेवर का काम करावं लागतं. इथं तुम्हाला नुसतं न्यूट्रिशन खाऊन रिझल्ट येतो काय नाही, नॉलेज घ्या. लक्षात आलं. न्यूट्रिशन पोटात गेल्यानंतर काय करणार आहे ते 100% करायला लागले, पण त्याला बाकी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात, तर त्या जर आपण केल्या, तुमच्या रात्रीच्या झोपेवर आपल्याला काम करायचं आहे. मग या झोपेमध्ये काय होत असते बघा आता, तर या झोपेमध्ये डागडुजीचं काम, मेंटेनन्सचं काम ते होत असतं. आणि मग काय होतं, या अपॉप्टोसिसच्या त्या ज्या मेलेल्या पेशी असतात, तर त्या पेशी तुकडे तुकडे झालेले असतात, तर त्या कोण खाणार, त्याला कोणतरी खायला बसलेला आहे. निसर्गानं, देवाने ही ऑलरेडी व्यवस्था केली आहे. तिथं फॅगोसाइट म्हणून सेल्स असतात, फॅगोसाइट. लक्षात आलं. तर त्या पेशी असतात, तर त्या काय करतात, त्या मेलेल्या पेशींना खातात, त्या मेलेल्या पेशींना खातात. म्हणजे काय करायला लागलं, तुमचा कचरा जो आत साठलाय, तर तो त्या पेशी खातात, त्या वापरतात. लक्षात आलं. आणि मग तुमच्या काय व्हायरस असू दे, किंवा तुमचा रोगजंतू असू दे, किंवा आणि काही जरी गेला असेल, तर ते त्या फॅगोसाइट सेल्स असतात की नाही, तर त्या खातात त्या. आणि मग तुमची इम्युनिटी बघा, सगळ्या लोकांना लगेच काय व्हायरल होते का बघा, सगळ्या लोकांना लगेच, काही लोकांची इम्युनिटी लो राहते, मग तुमच्या फॅगोसाइटचं काम कमी राहतं, त्या पेशी तुमच्या वीक राहतात. इथं सांगायचा मुद्दा काय, मी सांगायला लागलोय तुम्हाला अस्थिसंस्था किंवा त्या बोनचं सांगायला लागलोय. मग हे कुठं तयार होतं, तुमच्या त्या ह्याच्यामध्ये लाल रक्त असतं की नाही, तर त्याच्यामध्ये बघा त्या वेगळ्या वेगळ्या पेशी असतात. तुमच्या मोनोसाइट्स असतात, न्यूट्रोफिल्स असतात, मायक्रोफेजिस असतात, त्याच्यामध्ये फॅगोसाइट्स पण असतात. लक्षात आलं. आणि मग ह्या फॅगोसाइट्स काय करतात, ह्या तुमच्या त्या डेड सेल्सना खात असतात. मग तुमचा डंप झालेला कचरा असतो की नाही, मेलेल्या पेशी, मोबाईल जसं हँग होतो
तसं ते कचरा तुमचा रोज रात्री स्वच्छ केला जातो झोपेमध्ये. सांगायचा मुद्दा काय, मग किती झोपेवर आपल्याला काम करायला पाहिजे, लक्षात आलं. मग आम्ही रात्री टीव्ही मोबाईल बघत बसतो, मग झोप डिस्टर्ब अमुक तमुक, मग झोपेची गोळी घेतो, गरज असेल तर घ्यायला पण लागते, मग त्या गोळीचा आणि साईड इफेक्ट, लक्षात आलं. तर मग इथं हे काय सांगितलं, हे मोनोसाइट, मायक्रोफेज, न्यूट्रोफिल्स, हे सगळं तुमच्या तांबड्या पेशीमध्ये रक्त जे असतं की नाही तर त्याच्यामध्ये असतं. मग हे रक्त कुठं तयार होणार, तुम्ही काय खाता ते, लक्षात आलं. रक्त तुमच्या बोन मॅरो मध्ये तयार होत असतं. मग मुद्दा कुठं आला, तुम्हाला ह्या फॅगोसाइड्स किंवा हे तुम्हाला रक्त तुमचं जर चांगलं तयार होत असेल तर काय होणार आहे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे, लक्षात आलं. तुमचा झालेला कचरा, ह्या नवीन तयार होणाऱ्या पेशी ह्या मरणार आहे. तर त्या कचरा जर तुमचा तो डंप झालेला कचरा जर रोज रात्री डिटॉक्सिफिकेशन, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये कोण कोण आहे, हे तुम्हाला 10 दिवसात 2 वेळा तुम्ही डिटॉक्स करता की नाही, तुमचं शरीर रोज डिटॉक्स करत असतं. आणि मग काय होतं, तुमचं जेवढं शरीर तुमच्या या डेड झालेला कचरा फॅगोसाइट्स तुमच्या ते खातात. आणि मग काय होतं, तुमची इम्युनिटी, बाकी मायक्रो नको असलेले काय व्हायरस वगैरे सुद्धा ते फॅगोसाइट ते खात असतात. आणि मग काय होतं, तुमची इम्युनिटी, आता बघा तुमची इम्युनिटी वाढायला पाहिजे, मग तिथं तुमचं सिम्पली प्रोबायोटिक कोण कोण घेत आहे, मला काय प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा मी एक सिम्पली प्रोबायोटिक रोज घेतो. का, तर तुमचे चांगले बॅक्टेरिया वाढले पाहिजेत, गुड बॅक्टेरिया वाढले पाहिजेत. मग ते वाढतात काय, लक्षात आलं. तुम्ही अँटीबायोटिक घेता, नको ते अनहेल्दी फूड खाता की नाही, तर त्याच्यामुळे ते तुमचे काय होत असतात, बॅड बॅक्टेरिया वाढतात आणि गुड बॅक्टेरिया तुमची संख्या कमी होते. आणि म्हणून त्या लोकांचं आरोग्य बिघडतं बघा. मग एक सिम्पली प्रोबायोटिक जर रोज घेतलं 2 बिलियन बॅक्टेरिया जातात. आणि मग त्याचं खाद्य काय, फायबर, कोशिंबीर, ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट, कॉम्प्लेक्स पावडर, हे तुम्ही जेवढं फायबर जेवढं तुम्ही इंटेक कराल तेवढ्या तुमच्या चांगले बॅक्टेरिया, त्या तुमच्या गुड जे आहेत त्या पेशी काय होतात, तुमचे संरक्षण करणाऱ्या पेशी त्या वाढतात. आणि मग काय होतं, हे फॅगोसाइट्स त्यांचं काम करतात. मग सांगायचा मुद्दा काय, हे सगळं जे तयार होतं की नाही, हे तुमचं धातू क्षय होत असतो. का, तर तुमचं रॉ मटेरियल तुम्ही काय खाता ते अनहेल्दी असतं. आणि म्हणून प्रत्येक वेळी जे आहे की नाही, काय खाता पोटात, शेवटी रक्त तयार होत असतं. हे आता तुम्हाला मोनोसाइट, फॅगोसाइट वगैरे तांबड्या पेशीमध्ये असतात त्या पेशी. मग हे रक्त चांगलं तयार झालं पाहिजे, ते कुठं तयार होतं, ते तुमच्या बोन मॅरो मध्ये तयार होतं. हाडांच्या मोठी हाडं जे असतात ना, तर तिथं तयार होत असतं. आणि म्हणून रॉ मटेरियल, मग आता कोणाला लक्षात आलं काय, हे किती दिवस खायचं, न्यूट्रिशन किती दिवस घ्यायचं, शेवटपर्यंत सगळ्यांना आरोग्य पाहिजे, शेवटपर्यंत पाहिजे, विनाकाठी विनालाटी 100 वर्ष. मग ही प्रोसेस आहे, एका धातूतनं दुसरा धातू, तुपा कसं गवतातनं तूप तयार होतं, एकातनं एक तयार होतं, तसं हे सप्त धातू काय होतात, सूक्ष्म रूपानं पुढचा धातू स्ट्रॉंग होत असतो. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला पोटात काय घालतो, मग प्रत्येक वेळी तुम्ही हेल्दीच घातलं पाहिजे. आणि मग प्रत्येक वेळी तुमचा पुढचा धातू तो स्ट्रॉंग होतो. मग जेवढ्या तुमचे बोन स्ट्रॉंग असतील, तुमचा मज्जा संस्था आहे की नाही, तुमचा बोन मॅरो पुढचा, आता मी तुम्हाला पुढचा सांगणार आहे मज्जा धातू, तर तो पण स्ट्रॉंग होतो. म्हणून प्रत्येक ह्याच्यात 30 दिवस, एकदा खाल्लं की 30 दिवसामध्ये ते होत असतं. मग आता काय खाल्लो, 30 दिवस त्या सप्त धातू मधनं जात असतं, उद्या काय खाल्लो 30 दिवसातनं जात असतं. मग प्रत्येक वेळी काय करायचं, ही जागरूकता, योग म्हणजे जागरूकता, खाताना अवेअरनेस आला पाहिजे, लक्षात आलं. मग कुणाकुणाला चांगलं आरोग्य पाहिजे, आता सांगितलं की नाही, डॉक्टरनी सांगितलं होतं चौगले ना, याच्यावरती काय उपाय नाही. मग कसं गेलं, त्यांचं पायाची सूज यायची, असे कितीतरी असतात. तर तिथं फार मोठा रोल न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते, 80% रोल त्याचा आहे. 20% आम्ही तुम्हाला योगाभ्यास, प्राणायाम वगैरे किंवा एक्सरसाइज पण शिकवायला लागलोय. 100% मनाचा रोल असतो, तो पण असतो. आणि या एकत्रित रिझल्ट जो असतो की नाही, तिथं औषध मुक्तीचा मार्ग मग तो त्या ठिकाणी सोपा होतो. ओके मॅडम, चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण.